नमस्कार, मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वाद किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात मिळणाऱ्या आंबाड्याच्या फुलांची चटणी किंवा आंबाड्याच्या बोंडाची चटणी. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही चटणी कशी बनवायची हे आपण पाहूया. तर त्यासाठी इथे मी आंबाड्याची फुलं घेतलेली आहेत. याला आंबाड्याची बोंड असे देखील म्हटले जातात. इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, गूळ घेतलेला आहे आणि इथे मी लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि जिरे घेतलेले आहे. तर आता आपण चटणी कशी बनवायची हे पाहूया. सर्वात आधी इथे मी ही सर्व फुले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण या सर्व फुलांच्या पाकळ्या काढून घेणार आहोत. तर चटणीसाठी आपल्याला फक्त पाकळ्यांचा वापर करायचा आहे आणि आतमध्ये जी ही बी निघते ती आपल्याला टाकून द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या फुलांच्या सर्व पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी या फुलांच्या सर्व पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर आता आपण याची चटणी बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचा भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या सर्व पाकळ्या टाकलेल्या आहेत. तर तुम्ही इथे खलबत्त्याचा सुद्धा वापर करू शकता. तुम्ही खलबत्त्यात कुटून सुद्धा ही चटणी करू शकता. ती सुद्धा अतिशय चविष्ट अशी लागते. तर यामध्ये जिरे आणि लसूण घातलेलं आहे. यामध्येच लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तर इथे मी अगदी छोट्या चमच्यानी 4 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि यामध्येच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्येच थोडासा गूळसुद्धा घालून घ्यायचा आहे. तर गूळसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे मी ही चटणी छान बारीक वाटून घेतलेली आहे. अगदी बारीक अशी वाटायची आहे. तुम्ही ही चटणी खलबत्त्यात सुद्धा बारीक वाटून घेऊ शकता. तीही चवीला खूप छान लागते. तर अशी ही आंबट गोड चवीलाही छान लागणारी आणि अतिशय पौष्टिक अशी ही आंबाड्याच्या फुलांची चटणी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.